सो हे फॅमिली, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपण गाडी घ्यायला चाललेलो आहे आणि आता आपण टिटवाळा स्टेशनला आहे. बघा ट्रेन पण आलेली आहे आणि थोडी गर्दी पण आहे. एवढी पण गर्दी नाही, बघा कशी चढतायत. काय गरज आहे एवढी घाई करायची? ट्रेन थांबू द्या ना, त्याच्यानंतर चढा. पडलं बिलडं तर वापस लागलं, कशाला घाई करायची? त्याच्यामुळं 5-10 मिनटं लेट झालं तरी चालतं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला पण सांगतो, सावकाशाने चढा. ट्रेनचा प्रवास एकदम सुरक्षितपणे करा, घाई करू नका. आणि आपण आता चढलेलो आहे माल डब्यामध्ये. तर आपण आता ट्रेनमध्ये चढलेलो आहे आणि आपण सरळ जाणार आहोत इथनं ठाकुर्ली स्टेशनला, कारण की ठाकुर्ली स्टेशनवरनंच आपल्याला जायचं आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे ठाकुर्ली स्टेशनला. ही बघा आपली ट्रेन चालली आहे सोडून. तर बाय, मिस यू लाईफलाईन. तर आता आपण ठाकुर्ली स्टेशनवरती आहे आणि स्टेशनवरनं आपण जाणार आहोत अनंत रेजन्सी डोंबिवली ईस्टमध्ये. आणि तिथून आपण आपली गाडी घेऊन सरळ निघणार आहोत पिकअपला. तर आता आपण बसलेलो आहे रिक्षामध्ये, चाललेलो आहे आपण गाडी घ्यायला. तर आपण आता गाडी घेऊन आलेलो आहे मुंब्र्याला. मुंब्र्यावरनं आपला पिकअप आहे. ही गाडी मी इथं पार्क केलेली आहे मुंब्र्यामध्ये. खूप ट्रॅफिक होती, तुम्ही विचारू नका की अरे बाप रे बाप, दुपारच्या पण टायमाला खूप ट्रॅफिक होती इथे. काय करणार आहे बघा इथला एरिया मुंब्राचा. आणि आता आपण आलेलो आहे कंपनीमध्ये गाडी लावली आहे टियाच्या पार्किंगमध्ये आणि आरामशीर मस्त एसीची हवा खात बसलेलो आहे. आणि काय सांगू, येताना एवढं घुमून आलो ना, ट्रॅफिक पण असल्यामुळे खूप गरमी पण होत होती, वैतागलो आहे. त्याच्यामुळे एसी लावून मस्तपैकी आरामशीर आता बसलेलो आहे. तर हे आहेत आपले मोहम्मद भाई. त्यांचा पण नवीनच दिवस आहे, त्यांचा मला वाटतं दुसरा का तिसरा दिवस आहे. आणि आम्ही उभे आहेत गॅलरीत हवा खात. तर हे बघा पवईचा नजारा, ही बघा बिल्डिंगी पवईच्या, एकदम मस्तपैकी नजारा आहे हा. आणि आता आपण चाललेलो आहे घरी. आता आपण एम्प्लॉयला सोडून घरी चाललेलो आहे. हा पलावाचा ब्रिज आहे. ब्रिज एकदम खाली आहे. रात्रीचा हेच चांगलं असतं की ट्रॅफिक नसते. तर बाय.